इथे कुबेर सुद्धा भिकाऱ्याला मागतो भिक्षा. परीक्षा खरंच काय असते? लेकराची माय असते, झरासवाल्याची गाय असते. सोशल मीडियालाही तीच हाय असते, वाघिणीच्या दुधाचीही ती साय असते. परीक्षा म्हणजे जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. म्हणजे डॉक्टर बालाजी डिगोळे सर आता ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचं काव्य गायन ज्याला आपण म्हणतो की संगीत काय असतं त्यांनी सांगितलं आणि दाखवून पण दिलं. आम्हाला 12वीला धडा होता द पॉवर ऑफ म्युझिक, संगीताचं काय सामर्थ्य असतं. आणि एक आत्महत्या करायला गेलेला माणूस रेल्वेच्या खाली पडायचं आणि आपली जीवनयात्रा संपवायची असं ठरवून घरातून निघालेला माणूस, पण सतार वादनाचे सूर त्याला कुठल्या तरी इमारतीतून ऐकू येतात आणि तो त्या संगीत ऐकण्यामध्ये एवढा रममान होतो. आपण कुठं चाललोय, काय चालवायचं त्याला भान नसतो. 1 तास 2 तास 3 तास तो सतत ऐकत राहतो. रेल्वे येते, रेल्वे निघून जाते, त्याला ती आठवणच राहत नाही मृत्यूची. आणि संगीताच्या लहरीमध्ये ऐकत ऐकत संगीत संपल्यानंतर तो घरी जातो. आपले नित्याचे सगळे कार्यक्रम आटपतो आणि घरी निवांत झोपी जातो. सकाळी उठतो, ऑफिसला जातो आणि ऑफिसला तो क्लर्क असतो. आणि जेव्हा तो ऑफिसमध्ये बसला आणि त्या टाईपरायटिंगच्या मशीन होत्या पूर्वी, त्याच्यावर बसला की त्याला आठवण येते की आपण या टायपिंग रायटिंगच्या कटकटीला कंटाळूनच आत्महत्या करायचा निर्णय घेतला होता. आज पुन्हा इथे येऊन बसलो. म्हणजे ती घटना टळली का नाही? फक्त संगीतामुळे ती घटना टळली आणि तो जिवंत राहिला. एवढं सामर्थ्य संगीतात आहे. आणि ही संगीतबद्ध रचना जर आपण कवितेची रचना, कविता हा तर काय असतो, काय गायना काव्य गायनाचाच एक भाग असतो. कविता गायली की गायन होतं, गीत होतं आणि वाचली की काव्य होतं. आणि म्हणून अशा सुंदर गायनाचं वाचन करणारे वाघेकर त्यांनी परीक्षण पण केलेलं आहे. दुसरे आमचे सहकारी प्राध्यापक प्रदीप लंजिले सर त्यांनी पण परीक्षणही केलं आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अगदी मन लावून या ठिकाणी जे या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण करत आहेत ते आमचे प्राध्यापक गोविंद आदावळे सर. त्याचबरोबर ज्यांनी सूत्रसंचलनामध्ये एकदम उत्तम प्रकारे या ठिकाणी केलं. पहिलीच वेळ आहे, परंतु विद्यार्थ्याला जर संधी दिली तर ते विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे बोलू शकतात याचं आपण बरीच उदाहरणं आपण बघितली. रामेश्वर सावंत आहे, अशोक पाटील तर नेहमीच बोलतो. ती चिंते नावाची मुलगी खूप सुंदर बोलली आणि ते बोलणं म्हणजे नॅचरल होतं. ते काय पाठांतराचं नव्हतं, भूकंपट्टी नव्हतं. सहजता ही खूप महत्वाची बाब असते जीवनातली. आणि जी गोष्ट सहज होती ती सुंदर होते, ती कृत्रिम होत नाही. आणि असे अनेक हिरे आपल्या कॉलेजमध्ये असतात, परंतु ती वेचण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात त्याला किती कष्ट पडतात ते आम्हाला माहिती आहे. एवढेच मुलं जमवायला सकाळपासून कालपासून काय काय करावं लागतं. आता याच्यात वैयक्तिक आमचा काहीच फायदा नसतो, परंतु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे, त्याच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतून आम्ही करतो. आणि असे 4-5 जरी याच्यातून उद्याला आले तरी आमच्या कार्यक्रमाचं आणि आमच्या कष्टाचं सार्थकच होतं. आणि त्यासाठीच हा सगळा 8 तास आम्ही करतो. तर या निमित्त या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून भोरे सरांनी कथा कशी सादर करावी, कथा कशी असते, एक कविता आणि कथाही सादर केली. डिगोळे सरांनी सुंदर कथा सांगितली, वायवाकर सरांनी गायन केलं. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची अत्यंत चांगल्या प्रकारे शोभा वाढवली. त्याबद्दल या कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्यानं मी आपले ऋण व्यक्त करतो, मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि कवितेवर तर खूपच बोलून झाले की कविता कशी लिहावी, काय त्याचे प्रकार काय आहे. आता विडंबन नावाचा एक प्रकार आहे, थोडक्यात मी 1 मिनिटामध्ये सगळं 1-1.5 मिनिटांमध्ये संपवतो. विडंबन हा एक कवितेचा प्रकार आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण अनुकरण करतो आणि त्या अनुकरण गोष्टीत नाही जमलं की त्याचं सोंग होतं. व्यंगचित्र येतात पेपरमध्ये, एखाद्या चांगल्या व्यक्तीचं व्यंगचित्र काढलं जातं आणि त्यातून विनोद निर्मिती करून त्याचा स्वभाव सांगितला जातो. तसं चांगली कविता असेल तर तोच साचा पकडायचा, त्यात नवीन आशय आणि नवीन शब्द टाकून जी कविता सादर केली जाते, लिहिली जाते, त्याला म्हणायचं विडंबन काव्य. मराठीमध्ये विडंबन काव्याचे खूप प्रकार किंवा खूप कवी आपल्याला, झेंडूची फुले नावाचा जी विडंबन काव्याचा संग्रह आहे प्रख्यातरांचा, तो वाचला की आपल्या लक्षात येतं की किती विनोद असतो. कवितेत विनोद सुद्धा असते, गांभीर्य असते, हास्य असतो, विनोद असतो. आणि तशीच एक कविता परीक्षेवर, परीक्षा एक नाव असतं. आता पमू शिंदेची एक कविता आहे, आई म्हणजे काय असतं, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, आई असती शिदोरी जन्माजन्माची, आई असते यात्रा, जर यात्रा उठून गेली तर उरतात केवळ आठवणी आईच्या
अंतकरणातले, अशी कविता आहे. त्याच्यात मोठी विडंबन केले. परीक्षा एक नाव असतं, सेंटर मध्ये गजबजलेलं गाव असतं. परीक्षेवर कविता विडंबन आईच्या कवितेवर. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, कॉपीसाठी कोणालाही नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पालं उठतात, म्हणजे आई जाते आणि पालं उठतात. तसं जत्रा पांगते पालं उठतात, पोरक्या सेंटरमध्ये उमाळे दाटतात. परीक्षा मनामनात जशी तशीच जाते ठेवून काही, पाण्यावाल्यापासून झरासवाल्यापर्यंत सगळ्यांना देऊन जाते काही. परीक्षा असते एक धागा, पालकांच्या कर्तृत्वाला चालना देणारी जागा. परीक्षा येते तेव्हा कुणालाच नसतं भान, पेपरमध्ये द्यायला अपुरं पडतं रान. याहून निराळी असते परीक्षा, इथे कुबेर सुद्धा भिकाऱ्याला मागतो भिक्षा. परीक्षा खरंच काय असते, लेकराची माय असते, झरासवाल्याची गाय असते. सोशल मीडियालाही तीच हाय असते, वाघिणीच्या दुधाचीही ती साय असते. परीक्षा म्हणजे जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. म्हणजे आई जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही. जशी परीक्षा आता बाहेर पडल्यावर आपण परीक्षेची आठवण करतो. जन्मभर आमच्या परीक्षा व्हायच्या, परीक्षेत मला कॉपी पकडली, माझ्यावर केस झाली, मला बाहेर काढलं. परीक्षा जन्मभराची शिदोरी असते. परीक्षा एक नाव असतं, नसते तेव्हा शाळेतल्या शाळेत भरभटलेले गाव असतं. ती शाळेत भरभटून गेलेली आजची परीक्षा व्यवस्था किती कॉपीची झालेली आहे, त्या संदर्भानं ही कविता होती. त्याच्यानंतर फिटे अंधाराचे जाळी वाटे मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश. खूप सुंदर अशा प्रकारची जी कविता आहे, त्याचं विडंबन पकडलं आणि कविता केली एका कवीनी. वाढे अंधाराचे जाळे, लोड शेडिंग आता प्रत्येक गावागावात आलेली आहे आणि ऐन वेळी बरोबर ती लाईट अशी जाते की आमचं काहीतरी महत्वाचं काम आहे, परीक्षा आहे. त्याला अनुसरून एक कविता एका कवीने लिहिली. वाढे अंधाराचे जाळे, लोड शेडिंग, घराघराला अंधाराचे बघा बाशिंग. आता अंधाराचं बाशिंग बांधलं गेलं. लोक झाले जागे सारे, साऱ्या गल्ल्या जाग्या झाल्या. आता सरांनी जसं काव्य गायन केलं, ह्याला जर गायलं तर खूप सौंदर्य येतं, वाचल्यावर नाही येतं. मी तुम्हाला एक एवढं कडवं गाऊन दाखवतो. लोक जागे झाले सारे, हो ती अशी रचना आहे. लोक जागे झाले सारे, साऱ्या गल्ल्या जाग्या झाल्या. त्याच्या पुढं डास चावताले करा, संगे जागती माऊल्या. ऐका अनोखे आवाज, डास घुसिंग वाडे अंधाराचे जाळे, लोड शेडिंग. अशा प्रकारच्या कवितेतून सुद्धा एक सामाजिक आशय आणि विनोद. सामाजिक आशय कसा आहे की आता सरकार लोड शेडिंग करून इथल्या सर्वसामान्य लोकांसह सगळ्या कामाचा खोळंबा करत आहे आणि सरकारची जबाबदारी आहे वीज निर्माण करणं, वीज देणं. त्याच्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडतं की काय. एक विडंबन म्हणजे हसवीत एका वैगुण्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अशाही प्रकारच्या कविता आपल्याला करता येतात, त्या कराव्यात. आणि या ठिकाणी हे छोटंसं का होईना पण चांगल्या पद्धतीचं कवी संमेलन, कथाकथन स्पर्धाही झाल्या, कथा व काव्य निर्मिती कार्यशाळाही संपन्न झाली. या दोन्ही कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याबद्दल रामेश्वर तर एक शब्दामध्ये आभार मानणारच आहे मी. कार्यक्रमाचा अध्यक्ष यांना त्यांना आभार व्यक्त करतो. आणि दररोज अशा प्रकारच्या आणि तुमच्यासाठी स्पर्धा आहे, आता त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं, तुमचाच विकास होता येतो. त्या दोघांनी तिघांनी खूप चांगलं बोलले, त्यांना डेअरिंग आली. आता पुढे कुठे बोलू शकतात, हे तुमच्या विकासासाठी आहे. या कार्यक्रमाचा समारोप 28 तारखेला जेव्हा होईल तेव्हा आम्ही प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन त्या विद्यार्थ्यांचा निश्चितच सन्मान करणार आहोत. निबंध स्पर्धा आहे. निबंध स्पर्धेचा विषय असाच आहे, त्या मुलीने जी बोलली, स्मार्टफोन आणि या स्मार्टफोनचा आजच्या युवकावर चांगला वाईट काय काय परिणाम होतो आहे तो, किंवा मराठी भाषेचं महत्व, या दोन्हीपैकी एका विषयावर निबंध स्पर्धा आहे 24 तारखेला. त्याही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदर स्वाक्षरी स्पर्धा तेही आहे, त्याही परीक्षेला उपस्थित राहावं. आणि सगळ्यात महत्वाचं, एमपीएससी यूपीएससीच्या धर्तीवरती सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आपण घेणार आहोत. फक्त 25 प्रश्न आहेत, जे की तुम्हाला एमपीएससी यूपीएससीला कुठे असणारच आहे. ते प्रश्न असे फिरते प्रश्न जे की जनरल आहेत, नेहमी सगळ्यांना ते ज्ञान देणारे आहेत. आणि त्या परीक्षेला पुढे जाताना हे महत्वाचे वाटणारे मराठीचे 25 प्रश्न आहेत. 2 मार्काचा एक प्रश्न, 50 मार्काची परीक्षा आहे. त्याही परीक्षेत जे प्रावीण्य प्राप्त करतील त्यांचाही आम्ही 28 तारखेला याच
ठिकाणी चांगला कार्यक्रम घेऊन सत्कार करणार आहोत। आपण सर्वजण या उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि मराठी मातेचे ऋण फेडूया। आपण मराठीची लेकरं आहोत आणि मग लेकरांना जे काही कर्तव्य करायचं असं आई वडिलांच्या प्रती, ते कर्तव्य म्हणजेच या कार्यक्रमात सहभागी होणं, मराठी भाषेचा गौरव सोहळा साजरा करणं हे आपण करावं अशी विनंती करतो। आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल ऋण व्यक्त करतो। धन्यवाद।